नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये कंत्राटी विविध विशेष तज्ज्ञ या पदाकरिता जे आहे ती पदभरती सुरू झालेली आहे. किती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, काय आहे पूर्ण न्यूज पाहूया. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. मित्रांनो, याच्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला रीड करायचं असेल विस्तारमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही याच्याबद्दल रीड करू शकता. तथापि हे जी न्यूज आहे ती फक्त 1 पेजची आहे आणि आपण इथे पाहू शकता. तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल कारण त्यांच्याकडून अपलोड होतानाच याच क्वालिटीमध्ये ते आलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, पॉलिटेक्निक व डायग्नॉस्टिक येथील रिक्त पदांवर जे आहे ते विशेष तज्ज्ञ असतात त्यांचं इथं मध्ये जागा भरल्या जाणार आहेत. तर कोण कोण? तर कान नाक व घसा तज्ज्ञ म्हणजेच ENT, जनरल मेडिसिन, बालरोग तज्ज्ञ, त्वचा रोग, अस्थिव्यंग चिकित्सक, नेत्र चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ यांची नेमणूक होणार आहे. म्हणजे तुम्हाला इक्विलंट ग्रॅज्युएशन जे आहे त्याच्यामध्ये झालेलं पाहिजे. म्हणजे जे ENT वगैरे असतात त्याच्यामध्ये तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, MBBS झालेलं पाहिजे. दिनांक 18/11/2025 सकाळी 11 वाजता जाहिरात प्रसारित करण्यात येत आहे. तर ही जाहिरात 18 तारखेला आलेली आहे. सदर जाहिरात ही विशेष तज्ज्ञाच्या रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता असून जे 18 तारखेपासून सुरू आहे आणि 2/12/2025 पर्यंत म्हणजे 2 डिसेंबरपर्यंत हे जे आहे ते ॲक्टिव्ह राहणार आहे. त्याच्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जर दिली गेली तर तुम्हाला ते नोटिफाय केले जाईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. सविस्तर माहिती ती महानगरपालिका जी आहे बृहन्मुंबईची त्यांच्या ऑफिशियल साईटवर देण्यात आलेली आहे. आता बघा, कंत्राटी विविध विशेष तज्ज्ञ पदाचं नाव आहे आणि गुगल फॉर्म्स दिलेले आहे. ह्या गुगल फॉर्मच्या मदतीने जे आहे ते तुम्ही याच्यात फॉर्म भरू शकता. आता गुगल फॉर्मची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. फर्स्ट लिंकमध्ये तुम्ही तिथे क्लिक करून इझिली जे आहे त्याच्यासाठी फॉर्म भरू शकता. जर तुम्ही जे ग्रॅज्युएशन आहे किंवा जे शैक्षणिक अर्हता आहे ते पूर्ण करत असाल तर. पहिल्या 5 रुग्णांसाठी 1,500 रुपये प्रति भेट, त्यानंतर 250 रुपये प्रति रुग्ण, कमाल 4,000 प्रतिदिन प्रति गेट आणि वयोमर्यादा 70 वयापेक्षा जास्त नसावी. म्हणजे मॅक्झिमम एज लिमिट 70 आहे. ही जी आहे ती मानधन आणि वयोमर्यादा मी सांगितलेली आहे. मॅक्झिमम एज 70 आणि आपण 5 रुग्णांसाठी 1,500, नंतर त्यानंतर 250 रुपये प्रति रुग्ण, असे कमाल 4,000 रुपये प्रतिदिन तुम्ही इथं मिळवू शकता. शैक्षणिक अर्हता मी आता जसं सांगितलं, तुमचं ENT, त्याचबरोबर जे बालरोग तज्ज्ञ असेल, त्वचा रोग तज्ज्ञ असतील, जे अस्थिव्यंग असतात किंवा चिकित्सक असतात, नेत्रचिकित्सक, जे ऑप्थॅल्मिक वगैरे, तर यांच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे. स्त्रीरोग तज्ज्ञ जे गायनेकोलॉजिस्ट असतात तर गायनेकोलॉजी तुमचं झालेलं पाहिजे. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणीकृत असावं. जे ॲडिशनल क्वालिफिकेशन मेडिकल काउन्सिलकडे नोंदणीकृत असावे. जे मेडिकल काउन्सिल असतात त्याच्यावर तुम्ही नोंदणी तुमची झालेली असावी आणि संगणक विषयक ज्ञान तुम्हाला थोडंफार असलं पाहिजे. तर हेच शैक्षणिक अर्थ आहे, याच्या पुढे काही नाही आहे. आणि तुम्ही इझिली गुगल फॉर्मच्या मदतीनं जे आहे ते 2 तारखेपर्यंत जे आहे याच्यासाठी भरू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. त्याच बरोबर खाली एक काही मेसेज दिलेले आहेत ते आपण पाहूया. तर बघा, जे ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मच्याद्वारे तुम्ही भरू शकता हे तर मी तुम्हाला सांगितलं. निवड झालेली असते ती गुणवत्ता यादी जी असते, गुणवत्ता यादीप्रमाणे निवड यादी येणार आहे. त्या निवड यादीनुसार तुम्हाला टेलिफोनद्वारे वगैरे कळवलं जाईल. कारण तुम्ही ज्यावेळेस गुगल फॉर्म भराल त्यामध्ये तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भराल, त्यावरच तुम्हाला कॉल येईल की तुमचं असं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला तुमच्या पदानुसार जे आहे ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार कागदपत्राची पडताळणी केली जाईल. साक्षेप नियुक्ती आदेश देण्यात येतील. ही नियुक्ती प्रथमतः 179 दिवसांसाठी असेल. जर उमेदवाराकडे काम समाधारक तुमचं असेल तर ते कंत्राटी तत्वावर पुनर्नियुक्ती पण करण्यात येणार आहे. म्हणजे एक्सटेंड बी होऊ शकतं किंवा पुनर्नियुक्ती होऊ शकते. अशा प्रकारे ही एक शॉर्ट ॲड आहे. याच्याबद्दल रीड करायचं असेल, शैक्षणिक अर्हता पूर्ण करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. तिथे क्लिक करून तुम्ही इझिली याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही अडचण असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर आमच्याशी कनेक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर विचारू शकता. आणि पहिली लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते चेकआउट करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग.